नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अभिजात मराठी संस्थेच्या वतीने यंदा प्रथमच गुरुवार दिनांक 27 तसेच शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 असे 2 दिवस आनंद मेळाव्याचे आयोजन मराठा मंदिर गोवावेस येथे करण्यात आलं आहे. आज गुरुवारी पहिल्या दिवशी सकाळी 10 वाजता ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली. या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन सरस्वती वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, तरुण भारत समूह प्रमुख आणि सल्लागार डॉक्टर किरण ठाकूर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुसुमाग्रज नगरीचे उद्घाटन अशोक नाईक यांच्या हस्ते तर पुस्तक प्रदर्शनाच्या दालनाचे उद्घाटन सरस्वती वाचनालयाच्या स्वरूपा इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत अभिजात मराठी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर संध्या देशपांडे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मुख्य उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले डॉक्टर श्रीपाद जोशी नागपूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन अनिल पाटणेकर यांनी तर सूत्रसंचालन पत्रकार मनीषा सुभेदार यांनी केले. या कार्यक्रमाला अभिजात मराठी संस्थेचे उपाध्यक्ष अप्पासाहेब गुरव, कार्याध्यक्ष विनोद गायकवाड, कार्यवाह अनंत लाड व इतर पदाधिकारी तसेच विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 5 दिवसांपूर्वी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे एसटी महामंडळाच्या वाहकाला आणि एसटीला कानडी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. यानंतर याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आणि महाराष्ट्र कर्नाटक एसटी सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. यामुळे प्रवाशांचे हाल होऊ लागले होते. दरम्यान आजपासून या बस सेवेला पुन्हा कोल्हापुरातून सुरुवात करण्यात आलं असून पोलीस बंदोबस्तात ही बस सेवा सुरू आहे. सामाजिक बांधिलकी जपत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉक्टर सूरज जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी डॉक्टर सूरज जोशी यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे तसेच मुख्य सुरक्षा अधिकारी कर्नल दीपक गुरुंग आणि बेळगाव विभागीय व्यवस्थापक मधुकर कुलकर्णी आणि केएलई हॉस्पिटलचे डॉक्टर माने उपस्थित होते. गोकाक तहसीलदार कार्यालयावर लोकायुक्ताने छापेमारी केली आहे. ही कारवाई भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर करण्यात आली. लोकायुक्ताच्या पथकाने तहसीलदार कार्यालयावर सर्च ऑपरेशन केलं असून काही महत्त्वाचे कागदपत्रे आणि पुरावे जप्त करण्यात आलेत. या कारवाईने तहसीलदार कार्यालयाच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचललं असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास सुरू असून लोकायुक्ताने जप्त केलेल्या कागदपत्रांवर तपास सुरू केलाय. यंदाच्या 12वीच्या परीक्षेला 1 मार्च 2025 पासून प्रारंभ होणार आहे. परीक्षेच्या सुरळीततेसाठी बेळगाव आणि चिकोडी जिल्ह्यातील 96 परीक्षा केंद्रांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे ठेवले जातील आणि कॉपीला आळा घालण्यासाठी कर्नाटका सेक्युलर एक्झामिनेशन सिस्टीमचा वापर केला जाईल. बेळगावातल्या सर्वात मोठ्या फर्निचर प्रदर्शन आणि विक्रीला आजपासून खानापूर रोड हिंदवाडी येथील महावीर भवन येथे सुरुवात झाली आहे. सदर प्रदर्शनामध्ये कॉर्नर सोफा, इम्पोर्टेड सोफा, फ्लाइंग डायनिंग टेबल, टीव्ही युनिट, 2 दरवाजा आणि 3 दरवाजांचे वॉर्डरोब्स, पलंग, दिवाण आदी उपलब्ध असून विशेष कॉम्बो ऑफरमध्ये 5 पीस बेडरूम सेटच्या खरेदीवर 3+1+1 सोफा मोफत तसेच पलंग खरेदीवर मॅट्रेसेस आणि 2 उशा मोफत मिळणार आहेत. सुलभ EMIची सुविधा सुद्धा यांच्याकडे उपलब्ध असून तब्बल 75% पर्यंतची सूट, 0 डाऊन पेमेंट आणि 0% व्याजची ऑफर 26 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीमध्ये केवळ 17 दिवसांसाठी उपलब्ध राहणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एक वेळ महावीर भवनमधील या फर्निचर प्रदर्शन आणि विक्रीला भेट द्या. या प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 इतकी असून अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 8747942919 वर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय.
बेळगाव शहरातील प्रसिद्ध सामाजिककर्ते आणि हॉटेल व्यावसायिक असणारे किरण यल्लाप्पा निप्पाणीकर यांचं आज गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे हृदयविकारानं वयाच्या 48व्या वर्षी निधन झालं. बेळगाव महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर यांचे ते बंधू होत. किरण निप्पाणीकर यांनी समाजसेवेचा ध्यास घेतला होता. काही कारणास्तव जुनी मोठी झाडे तोडण्यापेक्षा ती जगवण्यासाठीचा पहिला प्रयोग किरण निप्पाणीकर यांनी पिरणवाडी येथील नव्याने निर्माण केलेल्या तलावाच्या काठावर केला होता. वन खात्याच्या सहकार्याने त्यांनी एकूण 74 झाडांचे पुनर्रोपण केले होते. त्यांच्या अशा आकस्मिक निधनानं हळहळ व्यक्त होत होती. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने मराठी भाषा दिन सोहळा अपूर्व उत्साहात मराठा मंदिर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून आकाश शंकर चौगुले IRSGST अधिकारी बेळगाव हे उपस्थित होते. त्यांनी मातृभाषेतून शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आकाश चौगुले आणि मराठा मंदिरचे चेअरमन अप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते, तर कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव आष्टेकर आणि खानापूर समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा 2025चे बक्षीस वितरण, कैलासवासी श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा, 2024 साली 10वी मध्ये अव्वल क्रमांक मिळवलेल्या बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. बेळगाव असिस्टंट कमिशनर कार्यालयात आज एक दुर्मिळ कुकरी प्रजातीचा साप आढळला. यामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला. याची माहिती सर्पमित्र शिवानी चिट्टी यांना दिल्यानंतर वेळीच त्या दाखल होऊन या सापाला सुरक्षित स्थळी जंगलात सोडून देण्यात आले. बहुतेक वेळा हा साप डोंगराळ भागात किंवा नद्यांच्या आसपास आढळतो. हा साप दुर्मिळ असल्याची माहिती सर्पमित्र शिवानी चिट्टी यांनी तरुण भारतला दिली. चिकोडीच्या खासदार प्रियंका जारकिहोळी यांनी बुधवार दिनांक 26 फेब्रुवारीला कुडची रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी करून विविध सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी खासदार जारकिहोळी यांच्यासमोर नगराध्यक्ष हमीदुद्दीन रोहिले व अन्य प्रमुखांनी रेल्वे स्थानकावरील समस्या मांडल्या. प्रवाशांना बसण्याकरिता बेंच व्यवस्था नाही, स्थानकावर शेडचा अभाव असल्यानं पावसाळ्यात व उन्हाळ्यात मोठी समस्या निर्माण होते. दुसऱ्या नंबर प्लॅटफॉर्मवरही मोठे शेड करावे, पिण्याच्या पाण्याची सोय करावी. फूट ओव्हर ब्रिजचे काम धीम्या गतीने होत असल्याने 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याकरिता महिला, वृद्धांना व रुग्णांना त्रास होत आहे. तसेच कुडची हे बेळगाव ते मिरज दरम्यान प्रमुख स्थानक आहे. यामुळे कुडची स्थानकावर जलद गाड्या, यात अजमेर, जोधपूर, गांधीधाम, दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेंना थांबा देण्याची मागणी करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये आज महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम भक्तिभावात पार पडला. या महाप्रसादाचा जवळपास 30,000हून अधिक भाविकांनी लाभ घेतला. श्री क्षेत्र दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये बुधवारी महाशिवरात्री महाउत्सव 2025 विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात आज महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीचे सचिव अभिजित चव्हाण यांनी सांगितले की श्री कपिलेश्वर मंदिराच्या वतीने गेल्या 30 वर्षांपासून सातत्याने महाशिवरात्रीला महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सालाबादप्रमाणे यंदाही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. महाप्रसाद वितरणासाठी मंदिर परिसरात सुमारे 25 स्टॉल तसेच 300 सेवेकरींची नियुक्ती करण्यात आल्याचे ते म्हणाले. महाशिवरात्रीचा सोहळा तसेच या निमित्ताने आयोजित महाप्रसाद वितरणासाठी देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी, सेवेकरी आणि भाविकांनी मोठे परिश्रम घेतले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.